काल जो मी व्हिडिओ केलाय त्याच्यामध्ये आपले 3 प्रश्न झालेले आहेत आणि काल पाऊस चालू झाल्यामुळे अचानक सुट्टी द्यावी लागली. तर पुढचे जे 4 पासूनचे क्वेश्चन आहेत ते आज आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. पहा, तर चौथा प्रश्न काय दिलेला आहे, सी हे केंद्र असलेल्या वर्तुळाची एक जीवा वर्तुळ केंद्रापासून 3 सेमी अंतरावर आहे. आता सी हे काय आहे, वर्तुळ केंद्र आहे आणि याच्यापासून 3 सेमी अंतरावर काय आहे, एक जीवा आहे. जीवा म्हणजे हे इथून इथपर्यंत जर असेल, वर्तुळाच्या कोणत्याही 2 टोकाला हे छेदणारा जे रेषाखंड असते हे म्हणजे काय असते, जीवा. काय असते, जीवा असते. आणि 3 सेमी अंतरावर जीवा आहे असं सांगितलं. या जीवेला आपण नाव देऊया ए देखील. तर 3 सेमी अंतरावर जीवा आहे आणि वर्तुळाची त्रिज्या ही 5 सेमी आहे. मग वर्तुळ केंद्रापासून वर्तुळावर टेकणाऱ्या कोणत्या तरी बिंदूला जोडणारा जो रेषाखंड असतो याला त्रिज्या म्हणतात. काय म्हणतात, त्रिज्या. मग इथून एवढी त्रिज्या किती सांगितलेली आहे आपल्याला, 5 सेमी. तर त्या जीवेची लांबी काढा. मग या पूर्ण जीवेची आपल्याला लांबी काढायला सांगितली. पण या पूर्ण जीवेची लांबी काढण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, इथून इथपर्यंत माप अगोदर काढायचं आहे. बरोबर आहे का? मग समजा ए बी सी झाले, याला नाव देऊया डी. ओके. मग आता इथं जर हा लंब असेल या पायावर तर हा काटकोन त्रिकोण असतो. काय असतो, काटकोन त्रिकोण. ही काटकोन त्रिकोणामध्ये जर आपल्याला 2 माप दिलेले असेल आणि तिसरं माप काढायचं असेल तर इथं आपल्याला पायथागोरसचा प्रमेय वापरायचा असतो. काय असते, पायथागोरसचा प्रमेय. मग त्रिकोण पहा, ए सी डी किंवा सी डी ए मध्ये, त्रिकोण ए डी सी मध्ये, ए डी सी या काटकोन त्रिकोण जर हा काटकोन त्रिकोण असेल आणि याच्या 2 बाजू दिलेल्या असेल तर इथं पायथागोरसचा प्रमेय वापरायचा असतो. पायथागोरसच्या प्रमेयानुसार. मग पायथागोरसच्या प्रमेयाचं सूत्र काय आहे, कर्णाचा वर्ग. मग कर्ण काय आहे रे, AC चा वर्ग. हा बरोबर असतो पायाचा वर्ग म्हणजे पाया काय आहे, AD चा वर्ग अधिक उंची काय आहे, CD चा वर्ग. मग जे माप दिलेले आहेत ते ठेवू. AC चं माप दिलंय का रे, हो मी. काय दिलं, 5 चा वर्ग. AD दिलेला आहे का, नाही. AD जशाला तसं. अधिक CD दिले का, हो मी. चा वर्ग. 5 चा वर्ग काय आहे रे, 25. पुन्हा हे AD चा वर्ग जशाला तसा. अधिक 3 चा वर्ग काय आहे, 9. आता हे 25 जशाला तसे. आता ABCD वाले जे काढायचे त्याला एका साइडला काढायचं आणि जे अंक संख्या आपल्याला भेटलेली आहे त्याला एका साइडला घ्यायचं. मग याच्यामध्ये आपल्याला हे 9 आहे, बरोबर आहे का. मग 9 ला काय करायचं, अलीकडे घ्यायचं. आता हे +9 आहे इक्वलच्या पलीकडे. अलीकडे आल्यावर काय होते रे, मायनस. आणि इकडे उरलं काय, AD चा वर्ग. आता 25 मधून 9 गेले, किती राहतात, 16 असतील. किती राहतात, 16. आणि AD चा वर्ग जशाला तसा. आता हे AD चा वर्ग जर कट करायचा असेल तर या 16 ला काय करायचं, वर्गमुळात घ्यायचं आणि इकडे काय उरल, फक्त AD उरल. काय उरल, AD. आणि AD हे जर वर्गमुळाच्या बाहेर जर काढायचं असेल 16 तर 16 हे कशाचा वर्ग आहे बघायचं. 16 कशाचा वर्ग आहे, 4 चा वर्ग आहे. म्हणजे काय आहे ते, AD बरोबर किती मिळालं आपल्याला, 4 मिळालं. काय मिळालं, 4. इथून एवढं अंतर आपल्याला भेटलं. 4 हे काय आहे, AD चं माप आहे. कशाचं माप आहे, AD चं माप आहे. पण आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे रे, जीवेचं माप काढायचंय. कशाचं काढायचंय, जीवेचं माप काढायचंय. मग जीवेचं माप काढत असताना तुम्ही इथं कोणतंही सूत्र वापरू शकता. एक तर दुप्पट आहे लिहू शकता किंवा इथं जर याची आणि याची बेरीज केली तरी चालते. पहा, आपल्याला कशाचं माप काढायचंय, AB चं काढायचंय. कशाचं काढायचंय, AB चं काढण्यासाठी आता AB हे कसे आहे रे, दुप्पट आहे. कशाच्या दुप्पट आहे, AD च्या. कशाच्या दुप्पट आहे, AD च्या दुप्पट आहे. मग 2 जशाला तसे. आणि AD बरोबर किती मिळालं, 4 मिळाले. 4 दोन्ही किती होते, 8. म्हणजे AB बरोबर किती मिळालं आपल्याला, 8. मग जीवेची लांबी किती आहे, 8 आहे का ऑप्शन मध्ये, 8 सेमी, हो मी. 1 नंबरला आहे. प्रश्न 5वा, आकृतीत C हे वर्तुळ केंद्र असून CD ही त्रिज्या आहे. पहा, हे C काय आहे, वर्तुळ केंद्र आहे, बरोबर आहे. आणि C पासून D पर्यंतचं त्रिज्या आहे. हे C
पासून बी पर्यंत त्रिज्या आहे, सी पासून ए पर्यंत त्रिज्या, सी पासून हे इथपर्यंत त्रिज्या आहे. ओके. तर काय सांगितलं का रेख CD कंस ADB पहा सी पासून डी पर्यंत आणि ADB हा काय आहे हे दोन भाग करतो. आता हे पूर्ण वर्तुळाचे ADB हा पूर्ण अर्धा वर्तुळ आहे. बरोबर आहे का? कारण हे जे AB आहे AB काय करत आहे तर वर्तुळाचे दोन तुकडे करते, एक वरचा तुकडा आणि एक खालचा तुकडा. मग आपल्याला सांगितले की CD कंस ADB चे दोन समान भाग करतो. तर माप कंस DBA काढायचंय. म्हणजे DB आणि A म्हणजे इथून एवढं माप आपल्याला काय करायचंय काढायचंय. इथून एवढं माप आपल्याला काढायचंय. लक्षात आले का तुमच्या? हो. हे इथून एवढं माप आपल्याला काढायचंय. तर आपल्याला काय करायला लागेल सगळ्यात अगोदर ह्या पूर्ण वर्तुळाचं माप किती आहे ते काढायला लागेल. पूर्ण वर्तुळाचं माप किती असते रे? 360 अंश असते. मग काय करायचं आपल्याला पूर्ण वर्तुळाचे माप पूर्ण वर्तुळ ACD. आता काय करायचंय पहा. इथं काय केलेलं आहे ते ACD आपल्याला इथून DBA चं माप काढायला सांगितलं. बरोबर आहे. पण याच्या प्रत्येक या कंसाचं माप किती असते रे? 90 अंश असते. किती असते? 90 अंश. कारण केंद्रीय कोनाचं जेवढं माप असते तेवढंच या पाकळीचं माप असते. बरोबर आहे का? मग इथं हे एक लंब आहे आणि हे एक पाया आहे. तर इथं तयार होणारा काटकोन असतो. मग जर याचं माप 90 अंश असेल तर या पाकळीचं पण किती असते? 90 अंश. कारण हे आंतरखंडित केलेल्या प्रत्येक पाकळीचं माप सेम असते. जर इथून एवढं जर माप आपल्याला दिलेलं असेल केंद्रीय कोनाचं, इथून एवढं जर माप आपल्याला 180 दिलं तर या आंतरखंडित केलेल्या या पाकळीचं पण माप किती असते? 180 अंश असते. बरोबर आहे का? मग जर इथून एवढं माप जर 90 असेल तर या A पासून D पर्यंतचं माप किती असते रे? 90 असते. बरोबर आहे. आता ACD हे केंद्रीय कोनाचं झालं तर डायरेक्ट AD चं माप लिहिते मी. AD चं माप. ओके. आता पूर्ण वर्तुळ कंसाचे माप किती असते? 360 अंश. किती असते? 360 वजा फक्त AD चं माप किती असते? 90 अंश. ओके. मग आता 360 मधून 90 वजा करायचे किती होतात रे? 0. इथला हातचा इथे गेला 16 तून 9 गेले किती राहतात? 7. आणि इथला हातचा इथे गेला इथे किती राहिले? 270. पहा असा ऑप्शन आहे का? हो. किती नंबरला आहे? 4. पहा 6वा प्रश्न काय सांगितलेला आहे की एका वर्तुळात विशाल कंसाचे माप हे संबंधित लघु कंसाच्या मापाच्या दुपटीपेक्षा 30 अंशने जास्त आहे तर लघु कंसाचे माप किती? तर आपल्याला काय करायचंय तर लघु कंसाचे माप काढायचंय. मग जेव्हा आपल्याला माप माहित नसते तेव्हा आपण काय मानत असतो रे? x मानतो. काय मानतो? x. मग लघु कंसाचे माप आपल्याला माहित नाही म्हणून लघु कंसाचे माप बरोबर काय मानायचंय? x. लघु कंसाचे माप x मानू. काय करू? x मानू. आणि काय सांगितलं तर विशाल कंसाचे माप. विशाल कंसाचे माप विशाल कंसाचे माप किती आहे मग सांगते पहा. दुपटीपेक्षा दुप्पट म्हणले की मी तुम्हाला सांगितलं कालच पट म्हणजे गुणाकार. दुप्पट मग कशाच्या? x. कारण लघु कंसाचं तर माप आपल्याला माहित नाही पण लघु कंसाच्या मापाच्या दुपटीपेक्षा म्हणजे 2x पेक्षा काय म्हणते 30 ने जास्त आहे. आणि जास्त असेल तर आपण बेरीज करतो. कमी आहे म्हणून सांगितलं असतं तर काय करायला लागत होतं? वजाबाकी करायची होती. कमी असेल तर वजाबाकी. जास्त अधिक असं जर गोष्टी सांगितलेल्या असतील तर इथं काय करायचं? प्लस करायचं. मग इथं काय 2x + 30 करायचं. विशाल कंसाचे माप किती असेल? दुपटीपेक्षा 30 ने जास्त. बरोबर आहे. तर आपल्याला काय करायचं? लघु कंसाचे माप काढायचंय. कशाचं माप काढायचंय? लघु कंसाचे माप. मग जे माप दिली तेच त्यांची बेरीज करायची. x + 2x + 30 बरोबर
360 अंश असते. किती असते? 360 मग 2x आणि 1x मिळून किती x झाले? 3x. किती झाले? 3x. अधिक 30 दशाला तसे. पुन्हा 360 दशाला तसे. जेव्हा आपल्याला a b c d किंवा ax y ज्या किमती काढायच्या असतात, x चे वेगळे गट करायचे, y चे वेगळे गट करायचे आणि इथे संख्या आहेत त्यांचा वेगळा गट करायचा. मग आपल्याला x ची किंमत काढायची म्हणून 3x ला या साइडला ठेवायचे. त्यानंतर हे इज इक्वल जशाला तसे घ्यायचं, हे 360 जशास तसे घ्यायचे. घेतले का?